नमस्कार मंडळी, भरपूर टायमानंतर चाललोय कुठेतरी बाहेर फिरायला। हे बघा, पाहू शकताय सर्व सामान वगैरे इकडे जमवलेलं आहे। लोडिंग करायचं आहे बसमध्ये। प्रमोशन चालू आहे आपल्या चॅनलचं। पाहू शकताय सर्व लोडिंग व्हायला लागलेलं आहे सामान। तर मंडळी आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे सर्व। आता बसायचं आणि निघायचं। येते आणि अशा प्रकारे आपल्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे। आणि आपण हायवेचा दौरा चालू झालेला आहे। आपण हायवेवर पोहोचलेलो आहे आता मालजीपाड्यावर आपला स्टॉप असेल। तिकडनं 2-3 मंडळी उचलणार आपण आणि पुन्हा आपला प्रवास चालू राहील। डिझेल ब्रेक चालू आहे आणि आतमधली मंडळी दाखवतो कोण कोण आहे आपल्यासोबत। जगन्नाथपुरी आणि आपली ही सर्व मंडळी चाललेली आहे फिरायला जगन्नाथपुरी। ओडिसा ट्रिप चालू झालेली आहे आपली। आता फाउंटनच्या एरियामध्ये आलेलो आहेत आपण। फाउंटन आणि ब्रिजचं काम चालू आहे, पाहू शकता। पाहू शकता इकडे प्रवास चालू होत नाही होत, पेट पूजा चालू झालेली आहे इकडे। याची नुसती खाते बस, तरी काय नाही फायदा, अंगाला काय नाही लागाय। अतिशय सुंदर पेंट वर्क पाहू शकताय। पूर्ण ब्रिज वर केलेला आहे आणि ब्रिज एकदम सुंदर असं दिसत आहे आपल्याला। पण आता कलवा ठाण्याकडे आहे। अतिशय सुंदर कलाकृती पाहायला भेटत आहे आपल्याला। मस्तपैकी बनवलेलं आहे पेंटिंग, पाहू शकताय आपण। तर मंडळी, नवी मुंबईमध्ये आपला प्रवेश झालेला आहे। आता नवी मुंबईच्या एरियामध्ये आहेत आम्ही आता। थोडा ब्रेक घेतलेला आहे। तर मंडळी पाहू शकताय कसं एकदम अप्रतिम बनवलेला आहे तुर्भेवाला स्टेशन। मस्त पैकी आहे बघा।
बिल्डिंगच्या मागे पाहू शकताय DY पाटील स्टेडियम. तर मंडळी पहिला टोल लागलेला आपल्याला खमोटे टोल नाका. खमोटे टोल नाका. तर मंडली सेकंड टोल प्लाझा. मंडळी आपण महाड गणपतीला पोचलेलो आहोत. दर्शनासाठी पाहू शकता केवढी मोठी लाईन लागलेली आहे. मंडळी भरपूर गर्दी आहे, तुम्ही पाहू शकताय. दिवाळीच्या सुट्ट्या असल्या कारणाने भरपूर लोक आलेले आहेत फिरण्यासाठी. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलोय मंदिराच्या आतमध्ये. दिवाळीची सुट्टी असल्या कारणाने भरपूर लोक आलेले आहेत फिरण्यासाठी. पाहू शकताय किती गर्दी आहे ती, तुम्ही बघितलीच असेल. तर मंडळी पाहू शकता आपल्याला नवीनच काहीतरी पाहायला मिळालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक ढोल, लाईटीवर चालणारा ढोल आहे. मंडळी भरपूर गर्दी असल्या कारणाने आपल्याला दर्शन घ्यायला भरपूर टाईम लागलेला होता. 1-1.5 तासाच्या वरतीच गेला टाईम आपला. एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपलं. आत्ताच बाहेर पडलो, जरा फ्रेश झालो. तर बघूया पुढे कुठे जायचं आहे. नाश्ता ब्रेक पण आहे आपला. सर्व मंडळी इकडे दिसते आपल्याला फ्रेश होऊन आलेले. तर मंडळी आता आपण चाललोय नाश्ता करायला. पहिला इकडनं चप्पल वगैरे घेणार आपण ठेवलेली आहे ती. आणि तुम्ही अजून पाहू शकताय भरपूर गर्दी आहे इकडे. मंडळी पाहू शकताय नाश्ता ब्रेक चालू झालेला आहे. नाश्त्यामध्ये इडली दिसते आपल्याला.
तर मंडळी आता नाश्ता ब्रेक चालू आहे. नाश्ता वगैरे करायला लागले सर्वजण. नाश्ता वगैरे करून आता पुढच्या दिशेने जाऊया आपण. आता कुठे जाऊया ते दिसेल तुम्हाला पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आपण महडीतून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. आता आपण चाललो पुढच्या दिशेने, ते म्हणजे पंढरपूर. बघूया आता किती टाईम लागेल. आता 12-17 झालेत दुपारचे. बघूया आता कसा काय प्रवास होतो आपला, तर दाखवतो तुम्हाला. तर मंडळी पाहू शकताय घाट चालू झालेला आहे इकडे लोणावळा. खोपोली एरियातील घाट लोणावळा खंडाला जो असेल तो. तर मंडळी आजच्या दिवसातला तिसरा टोल प्लाझा आपल्याला लागलेला आहे. तलेगावचा टोल प्लाझा लागलेला आपल्याला, तलेगाव टोल प्लाझा. तर मंडळी पाहू शकताय जेवणाचा ब्रेक चालू झालेला आहे इकडे. तर बसमध्येच आमचा जेवणाचा ब्रेक चालू झालेला आहे इकडे. पुढे थांबाथांबी करत नाही आम्ही. तर मंडळी आपण पुण्यामध्ये आहोत आता. मस्तपैकी बसमध्येच आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. पेटपूजा झालेली आहे आमची. आता पुन्हा सोडणार आम्ही इकडनं. तसं हल्लो हल्लो पुढे पुढे करत करत आपण पंढरपूरला पोचणार. तर मंडळी भरपूर टाईम झाला, प्रवास चालूच आहे. तर आता थोडा वेळ थांबलोय आपण. पेट्रोल पंपवर थांबलोय. वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेलो आहे, फ्रेश होण्यासाठी, जरा पाय मोकळे करण्यासाठी वगैरे. आणि समोर बघा कशी मस्त सुंदर अशी महादेवाची मूर्ती पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी आहे. आणि ही आमची पोरी 10 वेळा मेकअप करते. 10 वेळा मेकअप करते. मी दाखवलं ना तुम्हाला. थोडी गाडी थांबली का लगे मेकअप केला, थोडी गाडी थांबली का मेकअप केला. ब्रेक संपलेला आहे, प्रवास पुन्हा चालू झालेला आहे. आता डायरेक्ट गाडी चाय नाश्त्याला तर पंढरपूरला थांबणार. लास्टचा ब्रेक आमचा चाय नाश्ता ब्रेक हा झाल्यावर डायरेक्ट आपण आता पंढरपूरमध्येच थांबणार, दुसरं कुठेच थांबणार नाही. हा लास्ट ब्रेक आहे आमचा. पाहू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू, सनसेट होते. सनसेट पाहू शकता, सनसेट.
तर मंडळी आपण 8च्या आसपास पोचलेलो आहे इकडे पंढरपूरला. रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि आता खाली आलो आहे. आता इकडे जेवणाची सोय करायला लावलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते, आणि रूम पण दाखवतो नंतर वर गेल्यावर कसं आहे ते. आणि इकडे आपली महिला मंडळ आणि तिकडे पाहू शकता भाकऱ्यांची सोय चालू आहे. भाकऱ्या बुजायला लावलेल्या आहेत आणि इकडे भाजीची सोय चालू आहे, कापाकापी, आणि तिकडे लसूण सोलायला लावलेला आहे. आणि आजी बघते काय चालू आहे ते निरीक्षण. तर मंडळी आपल्याला मेन विठुरायाचं दर्शन होईल का नाही माहीत नाही मंदिराचं, तर तुम्हाला इकडेच आत्ताच दाखवतो थोडंफार काहीतरी. पाहू शकताय विठ्ठल रखुमाई. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला विठोबाचं दर्शन? मंडळी तुम्हाला काहीतरी दाखवतोय आता मी. अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण पाहिली गणपती बाप्पा. आता आम्ही चाललोय जरा मार्केटमध्ये फिरतोय, बघूया कसं काय. आपल्या विठ्ठल मंदिराच्या आसपास पण जाऊन या. बापरे बाप, गर्दी पाहू शकताय किती आहे ती. आत्ताच एवढी मोठी रांग लागलेली आहे दर्शनासाठी. पाठीमागे विठुरायाचं मंदिर आणि आपण आलोय मंदिराच्या बाजूलाच फिरतोय आपण. लेडीज लोकांना सांगून फायदा नाही, नुसती येत का नाही येत शॉपिंग चालू. तर मंडळी आपण कलशाचं, श्री विठ्ठल मंदिराचं कलशाचं दर्शन करून आपण आपल्या रूमवर चाललेलो आहे. बघूया आता तिकडे काय बनवले, जेवणाचं सोय कधीपर्यंत पोचले ती बघूया. आता थोडं मार्केट फिरलो, जरा बरं वाटलं. बघूया आता रूमवर. या बिल्डिंगमध्ये आपण राहतोय. आजोबा काय सांगतात बघ.
आताच तुम्ही पाहिलं एकदम भारीवाला डान्स करून आलेले आहे आमची मम्मी. जाम दमली, लगेच झोपायला चाललंय ते घरी. रूमवर चालली लगेच झोपायला. रूम नंबर 304. छोटासाच रूम आहे मस्त. आणि तोंड बिंड धुवाला. आणि इकडे अंघोळ वगैरे करायला संडास बाथरूम. मस्त असा रूम आहे, छोटाच भारी. गाद्या उशा सर्व दिलेल्या आहेत. आता सेटअप करायचा आणि झोपायचं गपचूप. झोप जा, नाचायला लागलंय ती. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आता उद्याचा व्हिडिओ उद्याला. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.